मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। एम-ए-पी-एस स्कीमबाबत डिटेल आहेत, तर यामध्ये एम-ए-पी-एस स्कीम अपडेट म्हणेन किंवा या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांचा इश्यूज आहेत किंवा त्यामध्ये बरेच विद्यार्थी कमेंट्स करत आहेत, तर तुमचा क्लेम किती स्टेपमधून जाणार आहे, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला पैसे कधीपर्यंत मिळू शकतात। शासनाने 45 दिवसाचा अवधी दिला होता, परंतु आता त्या ठिकाणी बरेच अडचणी दिसत आहेत। तर यामध्ये क्लेम तुमचा किती स्टेपमधून गेला आणि कोणत्या स्टेपला अडकलेला आहे हे या ठिकाणी बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता, सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, एम-ए-पी-एस स्कीमबाबत वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर बऱ्याच जणांनी रजिस्ट्रेशनसुद्धा केलेलं आहे। तर या रजिस्ट्रेशन नंतर तुम्हाला क्लेम जो आहे त्याच्याबद्दल अडचणी किंवा त्यामध्ये काही डाऊट जे आहेत ते या ठिकाणी बघू। तर ही योजना 3 जून 2021 नंतर लॉन्च झालेल्या असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची अप्रेंटिसशिप 3 जून 2021 नंतर संपली असेल किंवा त्याच्या पुढच्या कालावधीची असेल तर त्यांना हा रजिस्ट्रेशन करू शकतात। तर या ठिकाणी अप्रेंटिसशिप ऑन ऑर आफ्टर 3 जून 21 तेच फक्त या ठिकाणी इलिजिबल आहेत, त्याच्यापूर्वीचे विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल नाही आहेत। तर 3 जून 2021 त्यानंतरचे सगळे ज्यांची अप्रेंटिसशिप कंप्लीट झाली आहे 3 जून नंतर किंवा त्यानंतरच्या कालावधीचे आहे। त्यानंतर काय काय डॉक्युमेंट लागतात हे सुद्धा यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम डोमेसियल, स्टायपेंड प्रूफ आणि एन-ए-सी सर्टिफिकेट, म्हणजे या ठिकाणी स्टायपेंड प्रूफ आणि एन-ए-सी सर्टिफिकेट यापैकी 3 डॉक्युमेंट लागतात। आता स्टेप्स कोणकोणत्या आहेत या बाकी सगळं लिहिलं आहे। म्हणजे तुमचा आधार मॅपिंग जो आहे तो तुमचा अकाउंट आहे तो कोणता असला पाहिजे, तर आधार एनेबल्ड अकाउंट पाहिजे। बाकी कोणता अकाउंट चालतो, फक्त तो आधारला सीडिंग असणे गरजेचं आहे। अप्रेंटिसशिप तुमची जी चालू असताना त्याचं बेनिफिट कोणत्याही अकाउंटला येऊ दे, त्या अकाउंटचं फक्त तुम्हाला काय लागणार आहे, स्टेटमेंट लागणार आहे आणि तुमचा जो आधार सीडिंग अकाउंट आहे त्याच्यामध्ये तुमची डिटेल येणार आहेत। तर या ठिकाणी स्टेप्स बघा, म्हणजे लक्षात येईल की तुमचा जो स्टायपेंड आहे, जो क्लेम आहे तो कधीपर्यंत येऊ शकतो। आता तुम्हाला सुरुवातीला क्लेम करायचा आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर ही पहिली स्टेप झाली। त्यानंतर स्क्रुटनाइज केला जाणार आहे सदर एस्टॅब्लिशमेंटकडून आणि रिजनल ऑफिसकडून। म्हणजे एस्टॅब्लिशमेंट सुरुवातीला काय करणार, ॲप्रूव्ह करणार आणि ते जाणार आहे आर-ओ ऑफिसला। रिजनल ऑफिस त्याच्यावर चेक करा, म्हणजे क्लेम सबमिटेड बाय अप्रेंटिस, म्हणजे तुम्ही जो क्लेम सबमिट केलेला आहे तो इस्टॅब्लिशमेंट लॉगिनला दिसतो आणि BTRच्या लॉगिनसुद्धा दिसतो, म्हणजे त्या ठिकाणी आर-ओ ऑफिस या ठिकाणी आहे, म्हणजे BTRला दिसणार आहे। तर या ठिकाणी जो क्लेम जो तुम्ही केलेला आहे तो चेक करताना जर चुकीचा आढळला, त्यामध्ये काहीतरी चुकीचा असेल, तर त्यांना म्हटलं आहे की तो एकतर कंपनी रिजेक्ट करू शकते किंवा आर-ओ ऑफिससुद्धा रिजेक्ट करू शकतं आणि तो तुम्हाला रेक्टिफिकेशनसाठी सेंड बॅक फॉर रेक्टिफिकेशन अँड अप्रेंटिसच्या लॉगिनला दिसणार आहे असं म्हटलं आहे। म्हणजे रिजेक्ट केल्यानंतर तुमच्या, म्हणजे एखाद्या वेळी चुकलेला असेल तर तुम्ही रिजेक्ट करून घेऊ शकता। आणि त्यानंतर म्हटलेलं आहे पुढची लेवल आहे, करेक्ट असेल तर तो जाणार आहे कुठे, डेस्क विजिबल, म्हणजे जो इट विल बी फॉरवर्डेड टू कन्सर्न डेस्क, म्हणजे या ठिकाणी जाणार आहे अप्रेंटिसचा जो डेस्क आहे आर-ओ ऑफिसला त्यांच्या लॉगिनला विजिबल दिसणार आहे। त्यानंतर तिथून HOला जाणार आहे, तर हेड ऑफिस याला म्हणतो आपण। इफ क्लेम इज स्क्रुटनाइज बाय HO अँड फाउंड करेक्ट इट विल फॉर अकाउंट सेक्शन, म्हणजे ज्यावेळी आर-ओकडून HOकडे सुद्धा तो स्क्रुटिनीसाठी जातो आणि तिथून जर तो करेक्ट असेल तर तो अकाउंट सेक्शनला पाठवला जातो। म्हणजे ही झाली अकाउंट सेक्शन विल प्रिपेअर बिल, स्क्रुटनाइज करेक्ट क्लेम्स अँड सबमिट इफ पे अँड अकाउंट ऑफिसर। आणि जर तो तुमचा क्लेम स्क्रुटनाइज करून करेक्ट असेल तर तो क्लेम त्या ठिकाणी पे अँड अकाउंटला जाणार आहे। आफ्टर पासिंग बिल पे अँड अकाउंट ऑफिसर अमाऊंट विल बी क्रेडिटेड इन अकाउंट ऑफ DVT। नंतर पे अँड अकाउंट जो आहे तो काय करणार, DVTला तुमचा पूर्ण जो जेवढे कॅन्डिडेट आहेत त्यांचा एकत्रित त्या ठिकाणी काय करणार, अमाऊंट टाकणार आहे।
दिस अमाऊंट विल बी क्रेडिटेड इन अकाउंट ऑफ DVT ॲडमिन विल बी क्रेडिटेड इन पूल अकाउंट ऑफ MahaDBT. म्हणजे 8वी स्टेप जवळजवळ आलो आता. या ठिकाणी जो अमाऊंट आहे तो मग MahaDBTला परत निघून जाणार आहे, MahaDBTच्या पूल अकाउंटला. म्हणजे प्रत्येक जे क्लेम्स आहेत, जेवढे शासकीय योजना आहेत त्या सगळ्या MahaDBT थ्रू होतात. त्यामुळे तुमचा पूर्ण क्लेम MahaDBTला निघून जाणार आहे. MahaDBT विल डिस्बर्स म्हणजे MahaDBT जी आहे त्यामधून डिस्बर्स होणार आहे तुमच्या अकाउंटला. म्हणजे जवळजवळ 8 ते 9 स्टेपमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत तुमच्या अकाउंटला या ठिकाणी येणार आहे. तर ह्या सगळ्या स्टेप भरपूर आहेत, त्यामुळे तुमचे पैसे मिळायला बराच कालावधी या ठिकाणी लागणार आहे. जरी 45 दिवस म्हटले तरी त्याहीपेक्षा बऱ्याच विद्यार्थ्यांचा इश्यूज आहेत ते सुद्धा सॉल्व करणं गरजेचं आहे. तर काही विद्यार्थ्यांप्रमाणे इथे कमेंटमध्ये म्हटल्याप्रमाणे बऱ्याच विद्यार्थ्यांना काही पैसे मागच्या वर्षात मिळालेले होते. तर इथे जर बघाल तर इथे यांना 25,000 पर्यंत रुपये म्हणजे 5,000 पासून, काही जणांना 3,500 पासून 25,000 पर्यंत पैसे मिळालेले आहेत. त्यामुळे अशा मुलांचा सुद्धा इश्यू आहे की त्यांनी डबल पैसे मिळू नयेत. त्यामुळे त्यांचं स्क्रुटिनी, त्यांचे अर्ज वेगवेगळ्या प्रकारे स्क्रुटिनाइज केले जात आहेत BTR ऑफिसकडून, त्याचबरोबर तुमच्या कंपनीकडून, आणि मग त्याला बराच कालावधी लागतो आहे. तर ही योजना साधारण पुढे जर बघितली तर विद्यावेतनाचा लाभ हा माहे 3 जून 2021 ते 31 मार्च 2025 पर्यंत वार्षिक हप्त्यात देण्यात यावा असं म्हटलेलं आहे. म्हणजे सदर जो लाभ आहे तो 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे अजूनही बऱ्याच जणांचं जो इश्यू आहे ते सॉल्व केल्यानंतर लाभ सगळ्यांना देण्याचे काम चालू करणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी ज्या शिकाऊ उमेदवारांना पूर्ण प्रशिक्षण कालावधीचे विद्यावेतन लाभ यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने अदा करण्यात आलेले आहे, त्यांनी जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले असतील तर ते प्रादेशिक कार्यालयाच्या स्तरावरून नाकारण्यात यावा. व ज्या उमेदवारांना काही महिन्याचे विद्यावेतन अदा केलेले आहे व काही महिन्याचे विद्यावेतन अदा करणे प्रलंबित आहे त्यांना फक्त प्रलंबित महिन्याचे विद्यावेतन मंजूर करण्यात यावे. म्हणजे हे जे स्क्रुटिनाइज आहे म्हणजे चेक करणं, तपासणी करणं, याला भरपूर वेळ लागतो आहे. त्यामुळे सदर जी कालावधी आहे तो 31 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी वाढवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला सगळे DBT जे आहेत ते 31 मार्च 2025 पर्यंत ग्राह्य धरून तिथपर्यंत या ठिकाणी पैसे मिळू शकतात. त्यामुळे बराच कालावधी लागणार आहे. ज्याप्रमाणे बिलं तयार होतील, ज्याप्रमाणे हे जे आहे संचालनाने प्रादेशिक कार्यालयाकडून मान्यतेचं, म्हणजे ही जी इश्यू आहेत म्हणजे ज्यांच्या अर्धे पैसे मिळालेत, काही पैसे मिळालेत, त्यांना जे आहे ते सगळं प्रादेशिक कार्यालयाकडून मान्यतेसह प्राप्त झालेले अर्ज एकत्रित करून देयके तयार करून कोषागाराकडून नियमानुसार विविध पद्धतीने पारित करून घ्यावीत. आणि ती देयके पारित झाल्यानंतर NEFTद्वारे तुम्हाला म्हणजे ज्यांचे पैसे बाकी आहेत, अर्धे बाकी आहेत, त्यांना त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत. अशी बरेच त्या ठिकाणी अडचणी आहेत, कारण काही जणांना दिलेले गेले आहेत, काही जण नवीन आहेत. त्यामुळे नवीनांचे डायरेक्ट MahaDBTला तर निघून जातील मगाशी म्हटल्याप्रमाणे, जी स्टेप शेवटची आहे. तर नवीन विद्यार्थी आहेत त्यांना MahaDBTला सगळे पैसे ट्रान्सफर होतील आणि जुन्या विद्यार्थ्यांचे परत ते एकदा स्क्रुटिनाइज करून, तर ह्या सगळ्या कालावधीला साधारण 31 मार्च 2025 सुद्धा उजाडू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी आपापले क्लेम जे केलेले आहेत ते वेळोवेळी चेक करत राहा, कधी रिजेक्ट झालेले आहेत किंवा नाही. हे त्या ठिकाणी लॉग इन लिंक तुम्हाला देत आहे. स्वतः लॉग इन करून क्लेम चेक करत राहा. तुमचा क्लेम कुठपर्यंत अडकलेला आहे तो या ठिकाणी समजणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून तुमचे क्लेम आहे त्याची स्टेटस बघत राहायचं आहे 1-2-4 दिवसांनी. म्हणजे रिजेक्ट झाला असेल, कोणत्या ठिकाणी रिजेक्ट झाला, काही अप्रूव्ह झाला, ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.